तिचं दुसरं एक आवडतं पहिलं म्हणजे आजाराला भेटी देणं वगैरे तिला फार आवडतं. जे आपले आजारी नातेवाईक आहेत त्यांना भेटणं, त्यांना आणि देणं हा तिचा गुण आहे, फार मोठा गुण आहे. म्हणजे हातचं राखत नाही ती कधी आणि नेहमी हसत आणि सर्वांशी मिळून मिसळून वागते. अशी आमची बहीण. आज तिच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे थोडं मला वाटतं 2 वर्ष अगोदर घेतलेलं आहे रिटायरमेंट. तर पण तिचा हा योग्य निर्णय आहे. कारण मॅडम पूर्वी म्हणायला अगोदर मीना मॅडम की आपण आपला आतला आवाज ऐकायला पाहिजे. आपण जर मुलांना न्याय देऊ शकलो नाही तर त्या शिक्षण किंवा त्या शाळेत जाण्यात काही अर्थ नाही. तर मिनल, तुला तुझ्या पुढच्या आयुष्यात चांगलं आरोग्य लाभावं आणि तुला चांगलं आयुष्य लाभावं म्हणून आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मॅनेजर, शिक्षक वर्ग सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो.
मिनल मॅडमच्या बालाचे ऋण व्यक्त करणार आहे. आज दुसरं काहीच नाही. आजच्या या सेवानिवृत्तीच्या सदिच्छा कार्यक्रमाचे सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले माझे सर्व नातेवाईक, माझे कुटुंब, मित्रमंडळी, स्कूल कमिटीचे मेंबर, माझे सर्व सहकारी शिक्षक, बंधू भगिनी आणि माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम आजच्या या मंगल समयी मी त्या विधात्याला धन्यवाद देते की ज्यांनी मला हा दिवस पाहण्याचे भाग्य दिले, ज्याच्यामुळे या क्षणापर्यंत मला जीवनाची महान देणगी मिळाली. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. खरोखरच ज्या माता पित्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत अतिशय कष्टाने व मेहनतीने माझी संस्कारमय जडणघडण केली, मला जीवन जगण्याचे सामर्थ्य दिले, त्या माझ्या परमपूज्य आई वडिलांचे स्मरण करून त्यांना कोटी कोटी धन्यवाद देते. शिक्षकी सेवेच्या या टप्प्यापर्यंत मला नेहमीच मार्गदर्शन करणारे स्वर्गवासी कुन गुरुजी, स्वर्गवासी मॅनेजर फादर कायस, फादर इनोसेंट, फादर प्रकाश गोखले, फादर ऑस्टिन अल्मेडा, फादर इग्नेशियस मचाडो, फादर एलायस रॉड्रिग्स यांचे या क्षणी मी स्मरण करते व त्यांना परमेश्वराने स्वर्गीय नंदनवनात चिरशांती द्यावी म्हणून प्रार्थना करते. सुरुवातीची 10 वर्षे आर्चबिशप डिलिमा स्कूल मर्सेस या शाळेत मला सेवा करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणी स्वर्गवासी फादर प्रकाश गोखले व स्वर्गवासी मार्शल डिकुना, तसेच फादर अलेक्स, नीलमबाई, लारेटाबाई, बीनाबाई, स्वर्गवासी टार्झन गुरुजी या सर्वांचे मला मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा मला आजपर्यंत होत आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. त्यानंतर दिनांक 17/2/1999 रोजी माझी नेमणूक होली फॅमिली विद्यालय भुईगाव या शाळेत झाली. मर्सेसच्या शाळेत लावलेल्या या जीवनरूपी रोपट्याची मशागत या भुईगावच्या भूमीमध्ये झालेली आहे, या शाळेमध्ये झालेली आहे. या शाळेत ज्या पद्धतीने माझं स्वागत करण्यात आलं, फादर ग्रेग त्यावेळी होते, त्या स्वागताने आणि त्यांच्या या असंख्य उपकाराने मी भारावून गेले. या शाळेतील सर्व सेवानिवृत्त शिक्षक यांनी मला दिलेला मान सन्मान, माझ्यावर केलेलं प्रेम मी कदापि विसरू शकत नाही. तसेच विशेष म्हणजे त्यावेळी असलेले मॅनेजर असलेले फादर ग्रेग यांनी मला मोलाचे सहकार्य केले. मी अडचणीत असताना, म्हणजे इग्नेशियसचा अपघात झाला होता त्यावेळी फादरांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना केली, माझ्या कुटुंबासाठी खूप प्रार्थना केली, माझ्या मुलांसाठी खूप प्रार्थना केली. मला योग्य मार्गदर्शन केले, माझ्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली. तसेच माझ्या कुटुंबाने आणि माझ्या घरच्या आणि माहेरच्या दोन्ही कुटुंबाने, माझी मुलं लहान असताना माझ्या घरच्या कुटुंबियांनी आणि माझ्या माहेरच्या कुटुंबियांनी मला मोलाचं सहकार्य केलं, त्यांचे मी ऋणी आहे. तसेच या ठिकाणी आमचे नातेवाईक म्हणजे स्टेला अल्मेडा आणि रुबी अल्मेडा, त्याचप्रमाणे मीना अन्सेल परेरा, नीलम विजय परेरा, मीना हेरॉल्ड परेरा यांचे मी वैयक्तिकरित्या आभार मानते. माझे दोन्ही भाऊ बहीण, माझ्या मावश्या, या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे. आमची गुलाबताई, तिचे सुद्धा मी आभार मानते. ती आमच्याकडे पूर्ण वेळ माझ्याकडे ती होती आणि मुलांना, माझ्या मुलावर तिने चांगल्या प्रेमाने त्या मुलांचं माझ्या संरक्षण केलं. त्याचप्रमाणे माझे सासू सासरे त्यावेळी जिवंत होते, ते खूप आमच्या मुलांना प्रेमाने सांभाळायचे, खूप त्यांच्यावर माया करायची. त्याचप्रमाणे सध्या कार्यरत असलेले माझे सर्व सहकारी शिक्षक यांचे तर मी ऋण फेडू शकत नाही. त्यांचे लाभलेले सहकार्य, मार्गदर्शन आणि प्रेम यामुळेच ही सेवा करण्यासाठी मला स्फूर्ती मिळाली, मला प्रेरणा मिळाली. त्यांना लाख लाख धन्यवाद. आजचा हा सुंदर आणि भव्य दिव्य कार्यक्रम पाहून खरोखरच आज माझे अंतःकरण भरू आले आहे. आपण सर्वांनी माझ्याविषयीच्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या ऐकून माझे मन भारावून गेले आहे. खरंच कळलेच नाही दिवस कसे गेले आणि आता निरोपाची वेळ सुद्धा आली.
जणू काही पुढे जाण्यासाठी पावले अडखळत आहेत. पण म्हणतात ना, निरोप हा शेवटी घ्यावाच लागतो पुढील प्रवासासाठी. आजचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम घडवून आणण्यासाठी शाळेचे मॅनेजर रेव्हरंड फादर विजय लोपेस, मुख्याध्यापिका सन्माननीय बेत्सी मॅडम, माझे सर्व सहकारी शिक्षक, त्याचप्रमाणे सुरेश दादा आणि माझे विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांना मनापासून धन्यवाद देते. तसेच एडविन सरांचे मी विशेष आभार मानते. आज माझ्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी शिक्षक, मित्रमंडळी, कुटुंबीय, सर्व आदरणीय फादर्स यांचे देखील मनापासून आभार मानते. या ठिकाणी फादर अलेक्स एवढ्या लांबून आले म्हणून त्यांचे मी विशेष आभार मानते. चुकून कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचे देखील मी आभार मानते. जीवा